डिंगणी फुणगूस ब्रिजवर आहे पुलावर आणि निसर्ग बघू शकता खतरनाक झाला आहे. पावसातला हा प्रवास आहे. जबरदस्त ढगाळ वातावरण झालेलं आहे आणि माझ्या मागून येते लाल परी एस टी कोंडे ते संगमेश्वर. पावसाळा सुरू झाला आहे तरी पण काजू बियाची भाजी खायला मिळते. नमस्कार मंडळी, स्वागत करतो आपल्या मी कोकणी निघिले या मराठी चॅनलमध्ये. बटर आणि चाय सोबत कोरी चाय आहे आणि बटर आहे. इथलं वातावरण गावचं आहे त्याच्यामुळं राहुलच्या आईसनी चाय आणि बटर आणलेलं आहे. नाश्त्याला काय केलेलं टाकला शाप फोडलो. जळतो माझ्यावर. आता मी पण चालू केलंय ना त्याच्यामुळे जळतो माझ्या. चॅनलचं नाव काय? कोकणी बारक्या. हां, सगळ्यांनी या सबस्क्राईब करून ठेवा. हो. बारक्या रात्री म्हणजे सकाळी 2:45 4 वाजता इन्स्पायर झाला आमच्याकडनं आणि आता बोलतो आम्ही यूट्यूब चॅनल ओपनच करतो. आजपासून सुरुवात केला नाही. कॅमेरा पण घेतला मंडळी, बघू शकता तुम्ही. हो, पण बारक्याला एकच म्हणतोय, हौसाहौसन चालू करशील पण तो लास्टपर्यंत टिकव. नाही तर काही जण यूट्यूब चॅनल चालू करतात मग व्ह्यूज नाही येत मग सोडून देतात. असं करू नका. व्ह्यूज काय नाही मंडळी, मला फक्त $100 पाहिजेत. हां, बस. म्हणजे पैशासाठी करणार आहे हा. असू दे, काय कशासाठी करतोस तर कर, पण चांगलं आहे. म्हणजे नो आमच्या बारक्याचं लग्न करायचं आहे पण पोरगी मिळत नाही. हां, पण पोरगी का मिळत नाही त्याचं कारण तुम्हाला स्पष्ट दिसत असेल. मी आता सांगणार नाही, सांगायची गरज नाही, पण पोऱ्याचा चेहरा बघू नका, त्याचा स्वभाव बघा. मी गॅरंटी देतो तो पोरीला खुश ठेवल. मी फुल ॲडव्हर्टाईज करतो. स्थळ बघायचं आहे आमच्या संकेतसाठी. हां, कोकणवर वधू या बघायला. हां, त्या संकेतसाठी स्थळ बघायचं आहे त्याच्यामुळं तुम्ही देऊ शकता संकेतला. हां, माझ्या पाठीवर काय लिहिलं आहे? हां, पहिले वंदन कुणाला? घनाला. मग गणपती बाप्पा माझ्यासोबत असतो. सुचित कुठे आहे हो? सुचित आहे काय? नको मार खायचे नाही. सकाळी आलो, बरे आहेत ना? पाऊस पाणी आहे ना? न्यायला आलो मुंबईत. चाय बटर पिऊन झालेला आहे आणि आजच्या दिवसाला ब्लॉगला सुरुवात झाली. तर आज जातो आम्ही बारक्याकडं. बारक्याला काम आहे तिकडे, शाळेत वगैरे जायचं त्याला, कुठे वह्या वाटप आहे त्यांच्या इकडे. सो आम्ही सुद्धा जातो इकडनं. मी जाणार तो इकडे येण्याचा बेत नव्हता रत्नागिरी साईडला, पण राहुल येणार होता तर म्हटलं आधी इकडे या, तिकडून तसं जाऊया. असो, पण आलो इथं आलो ना की मस्त राहुलची आई भेटते. आपली माणसं भेटतात ना त्यांना फारच वाटतं. आता बरेच दिवस आलो नव्हतं ना, तेव्हा मागं फोन केला आलाच नाही, कुठं आहेस. हे आपल्या माणसाची आपुलकी असं. अजून तिकडं पिऊताईची आई आहे, तिला सुद्धा भेटायला जायचं आहे, ती सुद्धा आठवण काढत असते. इकडं झाडं लावलेली आहेत ना, ही आम्ही आलो तेव्हा लावत होतो गेल्या वेळेस. आता मस्त जंगल झालं आहे. चाफ्याची झाडं आहेत, मस्त रोपा उठला आहे. दोन भाकऱ्या बस होती. एक एक खाव दोघांनी, तू पण सांगते गावठी चिकन. ह्या डोक्यावर केस नाहीत ना, येड्यावर का वागतो हा? तुम्हाला समजेल माणूस काय येडा होतो ना. राहुल खवाली ढाबा. राहुल गवली ढाबा. मसूरची भाजी नाही, मसूरची भाजी नाही, थोडा आहे आमच्याकडे. बटाट्याची भाजी. काजूच्या बिया करायला आयसला असतील ना? ए बस आलं राहुल. घेऊन गेले काजू. अरे बस, मसाला काय नाश्ता खायला मसाल्याचीच खायला माझे. काल रात्रीचं कसं होतं. करून ठेवू खाणारे हॉटेलमध्ये. नाश्ता करा मंडळी. डबा आणला होता ना डबा. मी डबा घेऊन आलो कधी नाही. वडं होतं वडं. चिकन वडे, बुर्जी आणि चपाती. त्याच्या आई नुसतं जेवण बनवतो. आली होती जेवायला. कोंबडी वडं खायला याल ना?
आता परत तू पनवेलला नव्हताच वाटतं ना लग्नाला मला लागणार ना बघा हा सगळी ना पिऊताई तुम्ही पिऊताईची आई सगळी गाडी करून यायचं इकडनं ना गाडी घेऊन 4 दिवस ह्याच्या लग्नाला 8 दिवस. ह्याच्या लग्नाला करल की नाही पोरगी भेटत नाही चेहरा बघून पोरगी देत नाहीत त्याला बेटर रे बाबा भेटल पण भावाच्या नशिबात कोणतरी आहे चांगलं लिंबू आहे गावठी चिकन खाऊया पावसाची सर आले आता कसा जायचा टेन्शन आलंय परत एकदा काल येताना टेन्शन होता आता जाताना टेन्शन आहे तू झालास मोकला माझी बॅग कशी नेऊ आता टेन्शन आलंय काय चला रेनकोट घातलेला आहे 150वाला जादूवाला आणि आता आम्ही इथून जातोय कर्जुव्यात पावसातला प्रवास असणार आहे तुम्हाला पाहायला मिळेल आला पाऊस आला आता पावसातून जायचा मजा येणार आहे आता गारगार वाटतंय तरी पण जायचं आता निघणार 30 किलोमीटरचा प्रवास आहे पावसातनं असं वाटतंय पहिलं जायचं आहे जाकादेवीत पेट्रोल भरायचं आहे मग पुढं जायचं आहे पावसाने मस्त माहोल केला नाही आता मासं बिसं पकडायला मजा येणार बाय बाय जाकादेवी आले जाकादेवी आणि पावसाचा भर वाढलेला आहे सगळे कोलमडून गेलेले आहे तिकडे म्हणजे आम्ही पावसातनं माझा तर अवतारच बेकार झालेला आहे डिंगणी पुणगूस ब्रिजवर आहे पुलावर आणि निसर्ग बघू शकता खतरनाक झाला आहे पावसातला हा प्रवास आहे जबरदस्त ढगाळ वातावरण झालेलं आहे आणि माझ्या मागून येते लाल परी ST कोंडे ते संगमेश्वर अशा आता गावात प्रवास करायला आणि गावातले लाईफस्टाईल अनुभवायला खूप मस्त वाटतं आता ही नदी बघा पूर्ण अशी गदूळ झालेली आहे सगळा पावसाचं पाणी आलेला आहे न जाऊ खदलवून टाकला नाही सगळीकडचा माझं काय जो केलं आहे पाऊस एवढा लागतो ना म्हणजे आत्ता हळूहळू लागतोय मला वाटतं राहुल वरती पाऊस आहे का रे इकडे धुके बघा कसले झालेले आहेत वातावरण आणि आम्ही आलो आहे म्हणजे पावसाला सुरुवात झालेली आहे आणि मस्तच वाटतं आहे तिकडनं ST अशी पास झालेली आहे वातावरण आणि इकडं जाताना रत्नागिरी संगमेश्वर जाताना ह्या डिंगणी फुणगुस या पुलावरतीच थांबतोच आणि जबरदस्त नजारा असा अनुभवतो मस्त वाटतं तिकडे बघा धुका आहे त्या साईडला पाऊस नाही त्या साईडला पाऊस आहे कुठल्या मार्गे जाऊया रे कर्जुव्यात डिंगणे मार्गी डिंगणी मार्गी कर्जुई मग आता पण डिंगणी मार्गीच आहोत ना मग म्हणजे आता आपण इकडून जायचो वृंदावनेकडून हां तर आता आपण इकडून राईट मारून इकडून डिंगणी खाडेवाडीतून वरतून जाणार अच्छा मग तिसंग विसंग भेटणार नाही नाही का आता ती संग नाही पिरावरतून जाणार आपण पिरावरून ओके असं आहे सगळं मंडळी आणि आपण रात्री त्या ब्रिजवरून आलो माहिती आहे ते अरे मेला तो रस्ता खराब आहे ना की हा रस्ता खराब आहे हा एकच रस्ता पण हा इथून छोटासा तो खराब देतो तिकडून पुन्हा अगदी कर्जुयापर्यंत खराब देतो या अशी रस्त्यांची अवस्था आहे आय 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 बाबा हलू नशिबाची हीच गाडी आणला
नुसता व्यवसाय बसलाय म्हणून हा जगाला पावसाने दुपल. होय म्हणजे अरे म्हणजे तेवढाच अंदाज तो फाट्यापर्यंत. डिंगणी खाडेवाडीमध्ये मधून आम्ही जातोय. गावातले हातातले रस्ते आहेत ना बघण्यासारखे आणि घरं पण. तुम्ही इकडचे असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. डिंगणी खाडेवाडी खाडेवाडी खाडेवाडी. अरे माकडांनो खूप तोंडावरच पडला तो. लगेच तुझा भाव होता तो. इकडे जास्त पाऊसच नाही पडला वाटतं. ओय बरं आहेत ना? हो हो. अरे एकच पण एकच उरला आहे. काकीनो चला किनो अरे हो ना. पाऊस आहे काय? भेटला इकडं नाही आहे. नदीच्या तिकडं आहे. पावसाची आमच्यावर खूप कृपादृष्टी आहे. कारण आम्ही जसं आतमध्ये घरात आलो तसा पावसाने सुरुवात केला. बरं आहे. आता आलो आहे बारक्याकडं खास करून थोडं रिलॅक्स व्हायला. आणि ज्या कारणासाठी आज वह्या वाटप करायच्या होत्या ना. बारक्या लवकर उठवून आम्हाला घेऊन आला. शाळेत बारक्याच्या शाळेत वह्या वाटप करणार होतो. घरात बसून बसून कंटाळा यायला लागला. आम्ही जरा वरती फेरफटका मारायला जातो आहे आणि थोडा नेटवर्कमध्ये पण जातो आहे. व्हिडिओ अपलोड मारायची आहे. आता हिरवे पालव्या फुटल्यात त्याच्यामुळे जबरदस्त. आलो आहे तर बऱ्याच इकडच्या पंचक्रोशीतले मित्र ओळखीचे आहेत. त्यांना बोलवतो आहे भाई या. 2 मित्र आमचे राजापूरवरनं पण येणार आहेत. 2 मित्र गोवाघरवरून येणार आहेत. आम्ही आलो की असतात पाहिजे अशी मेमरीज. टाकल्याची भाजी आले बघा इकडं फुटले मस्त. आता रानभाज्या पण बऱ्याच आल्या असतील. फोडशी भारंगीची भाजी मस्त लागतात. हे 2-3 महिने खायला नंतर जून होतात त्या. पण फोडशीची भाजी आत्ता खायला मजा येते. पावसाच्या रिमझिम सरी इथं थांबलो आहे आणि इथं नागराच्या काही गोष्टी पाहायला मिळतात. ह्या जुना पारंपरिक नागर आता खूप कमी ठिकाणी पाहायला मिळेल. हा नागराचा फाल जोकाड लुमणी हा सगळा ह्या गोष्टी आता कमी ठिकाणी पाहायला मिळते. तो व्हिडिओमध्ये कैद करून ठेवतो. काय जाणे देव जाणे 10 वर्षांनी हे पाहायला मिळेल की शोसाठी असेल. अजूनसुद्धा आहे. हे लोखंडाचं आहे फाल. पण पहिला लाकडाचा होता. हा जोत बीत धरायला काही ठिकाणी राजापूर वगैरे साईडला जोत म्हणतात. आमच्याकडे नांगरच म्हणतात. जोत कुठं आहेत? ठीक आहे. होय ना. तुम्ही रुद्राक्षांच्या माळा बघितल्यात ना. त्या ओरिजिनल रुद्राक्ष इथं पाहायला मिळतील. रुद्राक्षाचं झाड आहे. मग काढलेला ना गेल्या वेळेस. पावसाचा जोर वाढला आहे मगचपेक्षा आत्ता. मगाशी वनं वाहत नव्हती आता व्हावायला लागलेत ना रे. संध्याकाळी खेकड्यांना जायचं आहे. जोर वाढल्यानंतर जर मोठा पाणी आला तर कसं जाणार खेकड्यावर. तोच तर विषय आहे. पाऊस थोडा कमी आणि पड आता. संध्याकाळी आम्हाला किरव्यानं जायला तेवढा ठेव. जोर वाढला आहे पावसाचा. हां
मी मगाशी म्हणालो तुम्हाला खेकड्यांना जायचं आहे, पण एवढा असा पाणी आहे ना, काय किरव्यानं जाणार. मगाशी पाणी नव्हता, आता एवढा आला आहे ना पाणी भरपूर. भाजी दोन वाजले दुपारी जेवायला. संध्याकाळ झाले, पाऊस कमी झालेला आहे आज आणि झोपलेलं मस्त इथं ना. घरात या झोप मस्त लागते. मागे पण म्हटलं आहे तुम्हाला, पर्याचं पाणी कमी झालं आहे असं वाटतं आहे, पण आमचा प्लॅन चेंज झाला आहे. आम्ही जातो आहे राहुलकडे पुन्हा. आता निघतो आहे. राहुलला उद्या काम आहे सकाळी, सो आता निघायला जाते. असू दे, पण मजा आली इकडं आहे जरा प्रवास. कारण बारक्यालासुद्धा त्याची कुठली तरी संस्था आहे मामांची, तर त्यांच्या वह्या वाटप होते, तर तिकडे गेलेला दुपारी. आम्ही थोडा आराम करत होतो, मजा आली. पण आत्ताचं वातावरण जरा पावसाचा आता कसं झालं आहे बघा, मस्त आला आहे. आजचा प्रवास हिरवगार मस्त होता. तुम्हाला आवडला असेल नक्कीच कमेंट करा. आणि ही व्हिडिओ इथेच थांबवतो आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, आंब्याचा वाटा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा.